अरे बाबा, आज तरी तुमचं काम होणार आहे का नाही? 8 दिवस तो खड्डा तसाच उघडा पडलाय. महिना झालाय पालिकेत खेट्या मारतोय सोसायटीचं ड्रेनेज तुंबतंय म्हणून. आज आल्यात तुम्ही इथं कामं करायला. 8 दिवसापूर्वी खड्डा करून गेल्यात. खरंच सर्वसामान्यांना, ज्येष्ठ नागरिकांना ह्या सर्व गोष्टींचा केवढा त्रास होतो. आजोबा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर साहेबांचे पैसे दिले नसतील. अरे बाबा, चांगले 5,000 रुपये दिलेत की. अगं बाबू, आम्हाला तर म्हणला 3,000 रुपयामध्ये काम घेतलंय. मग आमच्या साहेबांनी वरचे 2,000 रुपये त्याच्या खिशात घातले वाटतं. अरे माझ्या कर्मा. आजोबा तुम्ही मला 200 रुपये देता का? 2 मिनिटात ड्रेनेजचं काम करून रस्ता मोकळा करून देतो तुम्हाला. अरे पण रस्ता केल्यावर परत खोदू नका रे. रस्ता तर परत खोदायला लागणारच आहे. नवीन केबल नाही का टाकायची? अरे 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 ते झालं की पुढच्या महिन्यात पाण्याची नवीन पाईपलाईन टाकणार आहे. त्यावेळेस परत रस्ता खोदायला लागणार आहे. अरे देवा. आणि एकदा ही सगळी कामं झाली ना की फुटपाथवरचे सगळे जुने ब्लॉक काढून नवीन ब्लॉक बसवणार आहे. मग तुमचा रस्ता एकदम टकाटक. आजोबा सगळं तुमच्या सोयीसाठीच चाललेलं आहे. अरे सोयीसाठी चाललंय का गैरसोयीसाठी चाललंय? कोणीतरी यावर बोललंच पाहिजे होतं. अहो काल आमच्या गल्लीतली छोटी पोरं पडली त्या खड्ड्यात. अहो परवा पप्प्याचा बाप पडलाय त्याच खड्ड्यात दारू न पिता. तुम्ही आता असं करा, त्या खड्ड्यात मला गाडा, वरनं तुमची ड्रेनेजची लाईन, पाण्याची लाईन, केबल सगळं टाका आणि मग खड्डा बुजवा. तुमच्या आईच्या झांजा वाजवल्या तुमच्या. आजोबा बिनकामाच्या मला का शिव्या घालताय?